जिंगल बेल जिंगल ऑल द वे ट्रेन. नमस्कार. आज आम्ही सगळे एकत्र मिळून क्रिसमस सेलिब्रेट करणार आहोत. आता क्रिसमस सेलिब्रेट करतोय आम्ही सगळे, म्हणजे त्यातले आम्ही सगळे कोण हे मी तुम्हाला सांगतो. आजचा क्रिसमस फारच क्लास आहे आणि त्या क्लासचे माझे क्लासमेट्स माझ्या बरोबर आहेत, त्यामुळे आपण त्यांना भेटूया. इकडे आहेत माझे क्लासमेट्स. ते त्यांच्यातल्या त्यांच्यात काहीतरी चकतायत, मला माहिती नाही. तुम्ही काय करत होता इतकं वेळ? सुटत होतो. का सुटत होता पण तुम्ही? ओके, थँक्यू. पण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आपल्या क्लासमेट्स कडनं एकदा मेरी क्रिसमस. सुशांत शेलार, मला सांगा, तुमच्या आयुष्यात, प्रत्येकाच्या आयुष्यात आपला कोणीतरी एक सॅन्टा क्लॉज असतो, जो आपला खरं तर सॅन्टा क्लोज असतो. तर तो सॅन्टा क्लोज तुझ्या आयुष्यात कोण आहे? माझ्या आयुष्यात खूप आनंद आणि बऱ्याच सगळ्या गोष्टी ज्या मला मिळाल्या त्या माझ्या आईकडनं मिळाल्या. सो मी असं विचार करतो की माझ्या आयुष्यात जर का कोणी सॅन्टा असेल तर ती माझी आई आहे. वा, क्या बात आहे. आणि मला सांग, तू क्रिसमस कसं सेलिब्रेट करत आलायस आजपर्यंत? क्रिसमस खरं तर लालबाग परळमध्ये राहत असल्यामुळे तसं तिकडे क्रिसमस वेगवेगळ्या पद्धतीने खूप साजरं होतं. माझे मित्रमैत्रिणी आहेत ज्यांच्याकडे व्यवस्थित पद्धतीने क्रिसमस साजरा केला जातो. पण आम्हाला एक वेगळीच मजा यायची लहानपणी की आम्ही एक बाहुला बनवायचो आणि त्याला मग 31ला निरोप द्यायचा. पण ते सगळं करत असताना एक गोष्ट चुकून घडली आमच्याकडनं, ते म्हणजे आम्ही त्या बाहुल्याला सॅन्टाचा मास्क घातला. सो मग एक ख्रिश्चन काका होते, ते ओरडले आम्हाला आणि त्यांनी सांगितलं की अरे, याला तुम्ही निरोप देता, त्याला जाळता, हे चुकीचं आहे, तुम्हाला माहिती आहे का? मग त्यांनी आम्हाला सगळं पटवून दिलं आणि हे सगळं पटल्यानंतर त्या गोष्टीचं महत्त्वही कळलं. आणि म्हणून मग आता वेगवेगळ्या पद्धतीने मित्रमैत्रिणींबरोबर, माझ्या क्लासमेट्स बरोबर मी क्रिसमस सेलिब्रेट करतो. क्या बात है, क्या बात है. आणि आता या ठिकाणी आज आपल्या बरोबर आहे प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्याला लाभली आहे, ती म्हणजे तरुणांच्या दिलाची धडकन, क्लासमेट अप्पू अर्थात सई तामणकर. एकदा टाळ्या. सई, तुझा सॅन्टा क्लॉज कोण माझ्या व्यतिरिक्त? तू तर आहेसच, पण सुशांत म्हणाला मी पूर्णपणे सहमत आहे सुशांतशी. ज्या गोष्टी पैशांनी विकत घेऊ शकत नाहीत आणि ज्या व्यक्तीच्या प्रेयर्समुळे, गुडविलमुळे आणि विलपॉवरमुळे मी आज शांत डोक्याने काम करू शकते, ती म्हणजे माझी आई. माझी आई हाच माझा सॅन्टा क्लॉज आहे आणि आय कॅनॉट इमॅजिन माय लाईफ विदाउट हर. त्यामुळे मम्मा, आय लव्ह यू आणि मेरी क्रिसमस. आणि अशीच सॅन्टा क्लॉज बनून राहा माझ्या आयुष्यात, कारण तुझ्याशिवाय मी माझं आयुष्य इमॅजिन नाही करू शकत. क्या बात आहे. सई, तुझ्या आयुष्यातलं क्रिसमस? ह्या वेळचं क्रिसमस माझ्या आयुष्यातलं खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण मी आणि अंकुश आम्ही एका ऑर्फनेजला भेट देणार आहोत आणि तिथल्या लहान मुलांबरोबर आम्ही क्रिसमस साजरा करणार आहोत. सो ह्याच्यापेक्षा सुंदर क्रिसमस मी तरी अजून ह्याच्या आधी सेलिब्रेट नाही केलं. सो आय एम व्हेरी मच लुकिंग फॉरवर्ड टू दिस क्रिसमस. वाह वाह वाह. और जी हाँ, पेश है आपके सामने जळगाव से आई हुई पाटलांची पल्लवी. पल्लवी म्हणजे आमची क्लासमेट हिना, आणि ही मराठी चित्रपटसृष्टीत क्लासमेट्सद्वारे पदार्पण करते, त्यामुळे हिला खूप खूप शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडनं. पल्लवी, मला सांग, तुझा सॅन्टा क्लॉज? माझा सॅन्टा क्लॉज माझे पप्पा. कारण एक सॅन्टा क्लॉज म्हटलं की आपल्यासमोर एक व्यक्ती उभी राहते की थोडंसं पोट, गब्बू माणूस, तर तसे माझे एक पप्पा आहेत. आणि आपल्याला गिफ्ट्स हवे असतात सॅन्टा क्लॉजकडून, तर मी एखादी गोष्ट मागितली की ते लगेच देतात, म्हणून माझ्यासाठी माझे पप्पा सॅन्टा क्लॉज. वा वा वा. आणि तुझ्या घरचं क्रिसमस आम्हाला सांग. मला ह्या गोष्टी खूप अट्रॅक्ट करतात, ट्री, लाईट्स. तर मी आणि माझी बहीण आम्ही घरीच ते ट्री बनवायचो. एक काठी ठेवून मम्मीची साडी घेऊन ग्रीन कलरची साडी टाकायचो आणि आमच्या अंगणात एक झाड होतं, त्यावर गोल, मला माहिती नाही त्याचं नाव माहिती नाही, पण अशी गोल छोटी छोटी चेरीसारखी फळं यायची आणि ती आम्ही सेलोटेपने चिकटवायचो आणि मम्मा हेल्प करायची, मम्मी जरा लाईटिंग लावून असं मी सेलिब्रेट करायचे. क्या बात आहे. पुन्हा एकदा तुला खूप खूप मेरी क्रिसमस. थँक्यू. तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की हे सगळे असे अतरंगी क्लासमेट्स एकत्र आल्यावरती त्यांच्यामध्ये डिसिप्लिन तर अजिबातच नसेल, पण असं काही नाही आहे. खूप डिसिप्लिन्ड असा एक क्लासमेट आहे आमचा. आज मी खरं सांग, मी माझ्याबद्दल नाही बोलत आहे, आमचा डिसिप्लिन्ड क्लासमेट आहे, क्लासमेट रोहित. सगळ्यात पहिल्यांदा
तुला क्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. Thank मला you. सांग तुझा सांता क्लॉस. माझ्या आयुष्यात दोन आहेत सांता क्लॉज. एक माझी आई आणि दुसरी माझी बायको. कारण त्या दोघींनी मला आयुष्यात खूप काही दिलं आहे आणि न मागता दिलं आहे. त्यामुळे त्या दोघींशिवाय जसं आता सई म्हणाली की आयुष्य इमॅजिन करू शकत नाही, तसंच या दोन सांताशिवाय मी आयुष्य इमॅजिन नाही करू शकत. तुम्हाला दोघींनाही या निमित्ताने मी थँक्यू म्हणतो की तुम्ही माझ्या आयुष्यात आहात आणि माझ्यासाठी आहात. क्या बात है. आणि तुझं क्रिसमस, तुझ्या घरचं क्रिसमस. घरचं आम्ही घरी काही तसं करत नाही, पण आम्ही 24 तारखेला रात्री चर्चमध्ये जातो. मागचे 2 वर्ष जातो मी आणि शिल्पा. आणि आम्हाला तो जो मिडनाईट मास जो आहे प्रकार तो खूप आवडतो. आम्ही बँड्राला, हिल रोडला आणि काटर रोडला वगैरे पर्सनली जातो, कारण तो एरिया खूप क्रिसमस सगळं तिकडे ॲटमॉस्फिअर असतं, तर ते आम्हाला खूप आवडतं. आणि यावेळी जसं आता सईनी सांगितलं तसं क्लासमेट्सचं प्रमोशन क्रिसमसच्या निमित्ताने मुलांच्या शाळेत होणार आहे आणि आमच्यातर्फे त्यांना गिफ्ट्स दिली जाणार आहेत. तर यावेळचं क्रिसमस आमच्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे, जास्त महत्त्वाचं आहे, कारण ते लहान मुलांबरोबर आहे आणि माझ्या आवडत्या क्लासमेट्सबरोबर आहे. क्या बात है. वा वा वा. आणि तुम्हाला माहिती आहे का, आपल्या प्रत्येक कॉलेजमध्ये असा एखादा क्लासमेट असतो ज्याच्या आपण धाकात असतो, ज्याचं आपण सगळं ऐकत असतो आणि त्याचबरोबर त्याचा एक खरा दर्जा असतो. तो आहे आमचा क्लासमेट सत्या अंकुश दादा. मला सांग तुझा सांता क्लॉस. माझाही तोच आहे सांता क्लॉज. माझी आई. मला असं वाटतं की लहानपणापासून कळायचं नाही की काय काय हा प्रकार आहे जो लाल कपड्यांमध्ये येतो आणि मुलांचे हट्ट पुरवतो आणि सॉक्समधून काहीतरी देतो असं मी ऐकलं होतं. पण आपण मराठी असल्यामुळे तसं आजूबाजूला लोक असले तरी आपल्यापर्यंत तो सांता क्लॉज पोचायचा नाही. पण जसं जसं मोठं व्हायला लागलं तसं कळायला लागलं की संध्याकाळी एक आई माझी बॉम्बे पोर्टसमध्ये कामाला जायची, तिकडनं यायची. संध्याकाळी येताना तिच्या पिशवीमध्ये भाजी असायची आणि भाजीमध्ये काहीतरी शेंगदाणे आणलेले असायचे, चणे आणलेले असायचे, वेफर कधीतरी आणलेले असायचे किंवा चिक्की आणलेली असायची. तर तोच माझ्यासाठी सांता क्लॉज होता की दर संध्याकाळी असं वाट बघायचो आईची की हा सांता क्लॉज येईल आणि मला काहीतरी घेऊन येईल. आल्या पहिली पिशवी काढून घ्यायची आणि मग काढायचं आणि मग त्यातून शोधून काढायची भाजीबरोबर काय आहे. मग जे असेल ते खात बसायचं, टाइमपास करत बसायचं. आई दिवसभर नसायची, पण रोज संध्याकाळी सांता क्लॉजची वाट बघणं हा म्हणतात सवय लागली होती ती या गोष्टीची. तर आईला खास करून मेरी क्रिसमस. तू जसे आमचे हट्ट पुरवलेस तसे मीही आयुष्यभर तुझे हट्ट पुरवत राहू दे असं मला वाटतं. त्यासाठी तुझंही आयुष्य खूप होऊ दे आणि त्यासाठी मी तुझे लाड पुरवण्यासाठी माझंही आयुष्य वाढू दे असं मला वाटतं. वा वा वा. सिद्धार्थ, तू मगासपासून आम्हाला विचारतोय तुझ्या आयुष्यातला सांता क्लॉज कोण? माझ्या आयुष्यातला सांता क्लॉज खरं? माझ्या आयुष्यातला सांता क्लॉज हे माझे मित्र आहेत सगळे. प्रत्येक जण एक सांता क्लॉज आहेत. त्या रूपाने त्या वेळेला तो सांता क्लॉज म्हणून येतो माझ्या आयुष्यात, मला आनंद देतो. मी जर का कधी चिडलो असेल खूप किंवा मी कधी वेड्यासारखं वागत असेल, कधी नाही नेहमी. बऱ्याच वेळांमध्ये जसा मी वागतो तसं त्यातल्या एका वेळेला कधी मी वेड्यासारखं वागत असेल तर तेव्हा तो मला लाईनीवर आणतो, माझी खरी जागा दाखवतो आणि मला जमिनीवर ठेवतो. हा माझा मित्रच करतो, माझा जवळचा मित्र करतो. हे तुम्ही सगळे करता माझ्यासाठी. त्यामुळे सांता क्लॉज खरं तर आपल्याला जमिनीवर ठेवण्यासाठी आहे, आपल्याला हवेत उडू देण्यासाठी नाही. ते त्याचं काम आहे. पण मग क्लासमेट्सच्या शूटिंगच्या वेळी तू एवढा शांत कसा होतास? हे खोट आहे. ही इन्फॉर्मेशन कुठनं मिळाली मला माहिती नाही, पण आय डोंट नो. पण एक गोष्ट खरी आहे की मला स्वतःला कोणाचं तरी सांता क्लॉज व्हायला खूप आवडेल, कधी ना कधीतरी. कोणाचं म्हणजे मला सांगतोय मी जरा महत्वाचं काहीतरी, मला माझ्या आईसाठी सांता क्लॉज व्हायला आवडेल. तिला आनंद द्यायचा आणि तिला गिफ्ट्स द्यायचे खूप सारे, असं मला व्हायला नक्की आवडेल. तुझ्या आयुष्यातले एंजल्स कोण आहेत का एंजल कोण आहे? एंजल्स का एंजल, त्याचं उत्तर तू दे. एंजल्स आहेत माझ्या आयुष्यात इथे. ते एंजल्स फारच सुंदर आहेत, खूप सुंदर एंजल्स आहेत. त्यातल्या एका एंजलला मी मिस करतोय, पण 2 एंजल्स इकडे आहेत. एक म्हणजे पल्लवी पाटील आणि दुसरी म्हणजे सई. या 2 एंजल्स आहेत आपल्या सगळ्या क्लासमेट्सच्या.
आणि त्यांच्यामुळे आपल्याला रोज शूटिंगला यावंसं वाटतं. हे तिसरीचं नाव घेण्याचं तिसरी एंजल आमची सोनाली कुलकर्णी. सोनाली, आम्ही तुला खूप मिस करतोय. लवकरात लवकर ये आणि आमच्यासाठी गिफ्ट आण खूप सारे. बरं बरं, मला एक सांगा की आपला सगळ्यांचा मिळून एक सांता क्लॉज आहे, तो कोण आहे? हा तू हे सुटी आपण 1 2 3 आदी. वा वा, आपला डिरेक्टर आदित्य. आणि आता आम्ही वेलकम करतो आमचा सांता आदित्य सरपोतदार. आदित्यनी हो 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 एकदा एंट्री झाली. माझ्या डोक्यात टोपी नाही ना, मला पांढरी दाढी आहे, पण मी सॅन्टा म्हणून तुम्ही मला सॅन्टा म्हणताय, हे लाड पुरवले सगळ्यांचे म्हणून काय दोन्ही त्यातला मी सॅन्टा आहे. बँटा खूप आहेत आमच्याकडे सेटवर. पण मी एक नॉर्मली सॅन्टा गिफ्ट आणतो ना दरवेळेस. मी तुझी गिफ्ट आणली, तुझी विसरतोस एरवीच. तुझी गर्लफ्रेंड, हो, तुझी मैत्रीण, तुझी प्रियसी, अनेक नावं आहेत तिला. तिला आपण सगळे तारामती म्हणून ओळखतो. तुला माहिती आहे ना तारामती? हा, ती विसरतोस तू, पण आता ही तुझी तारामती. तारामती ही तुम्हाला हे आम्हाला सगळ्यांनाही सिक्रेट माहिती आहे तारामती काय आहे ती. पण क्लासमेट्समध्ये सिद्धार्थची एक गर्लफ्रेंड असते सिनेमाभर, जी सुटत नाही त्याच्या हातून कधी, आणि ती सतत त्याच्याबरोबर सिनेमाभर असते. ती तारामती ही. वा वा वा. पण एक आहे, ही तारामती जरी माझी असली तरी हिची खरी जबाबदारी किंवा हिची म्हणजे या तारामतीचा खरा रिस्पेक्ट एकच माणूस ठेवतो, आणि तो म्हणजे सत्य आहे. कारण सत्याचं जितकं माझ्यावर प्रेम आहे तितकंच या तारामतीवरती सुद्धा प्रेम आहे. त्यामुळे ही खरी सत्याची आहे, जी तुम्हाला कधी कधी वापरायला देतो, असं आपण म्हणूया. तुम्ही बघितलं तर तारामतीने टॅटू पण करून घेतला अनिच्या नावाचा. हा, मग तिने एवढं प्रेम आहे ते की टॅटू ही आहे तिच्या अनिचा. नवे नवे गीत हे मनाचे, धडकन नवी छेडूया. हे नवे नवे गीत हे मनाचे, धडकन नवी छेडूया. जिंदगीला नव्याने देऊ चेहरा हा स्वप्नातला. कभी हो मन मानिया, थोड़ी सी बदमाशिया, तेरी नई यारिया. नवे नवे गीत हे मनाचे, धडकन नवी छेडूया. नवे नवे गीत हे मनाचे, धडकन नवी छेडूया. जिंदगीला नव्याने देऊ चेहरा हा स्वप्नातला. कभी हो मन मानिया, थोड़ी सी बदमाशिया, तेरी मेरी यारियां. क्लासमेटच्या निमित्ताने आम्ही जवळजवळ एक वर्ष एकत्र काढलंय सगळ्यांनी. आणि आय थिंक शूट आपण मार्चमध्ये सुरू केलं आणि जानेवारीत सिनेमा रिलीज होतोय. तर जवळ एक वर्ष, एक अख्खा कॉलेज इयर म्हणतो आपण ज्याला, अकॅडमिक इयर, सेमिस्टर, ती आपण एकत्र काढली आहे. त्यात आपण दिवाळी, आपण गणपती, आपण वेगवेगळे सण, वेगवेगळे क्रिसमस आला, दांडिया, सगळंच झालं जे काय होतं ते वर्षभरात आपण सगळे आपण साजरे केले एकत्र. आणि आपण आता न्यू इयर्स करणार आहोत आणि सिनेमा रिलीज झाल्यानंतर होपफुली आपण सेलिब्रेट एकत्र करूया. तर त्या निमित्ताने आपण हे सगळं ही धमाल मस्ती केली. तर आपण त्यासाठी एक केक कापूया क्रिसमसचा. दररोज सेटवर आम्ही असंच जेवायचो दुपारी. मस्त जेवण यायचं. एकदा कधी अंकुशच्या घरून, कधी सचितकडनं, सिद्धार्थकडनं, कधीच नाही, सुशांतकडनं अनेक वेळा आलं. एकमेव फक्त खायला यायचा. सईचं डायट फूड पण यायचं, पण सिद्धार्थ खायला नक्की यायचं ना. सोनालीच्या घरचं फूड खूप छान, सुपर होतं. सोनालीच्या घरचं कधीच आम्ही विसरणार नाही जेवण. पण कधीच नाही. आम्ही खूप वेगवेगळे पदार्थ खाल्ले, खूप वेगवेगळ्या गोष्टी आपण ब्रेक्समध्ये आपण अटेम्प्ट्समध्ये एन्जॉय केल्या. तर त्या निमित्ताने आज केक पण खाल्ला. आणि आता असंच आपण एक सेलिब्रेट करत करत 16 जानेवारीपर्यंत जाणार आहोत.
20 दिवस राहिले सिनेमाला. 20 दिवस आहे. कुठेही ते कॉलेजच्या अभ्यासाचा पहिला धडा दोस्ती मैत्री यारी कॉलेजची दुनिया सारी वेड्या या आकाशात मोकळे उडा होशिया क्षणांची आपली ही दोस्ती दिवस रे जगूया जरा रे मस्ती थोडीशी यारी ही प्यारी यारी तेरी मेरी आपली स्टोरी लय भारी. टेन्शन वाढायला लागलंय. हे आनंदाचे क्षण 25, 31, मग 1 जानेवारी, मग पुढील नवीन वर्ष, हॅपी न्यू इयर म्हणून आपण जे म्हटलं जातं ते न्यू इयर, आणि मग येणारं हॅपी क्लासमेट असं व्हावं अशी आमची खूप इच्छा आहे. आणि आम्ही सगळेजण खूप स्माईलने आम्ही तुम्हाला मेरी क्रिसमस करतो. आणि सईला काहीतरी खूप महत्त्वाचं तुमच्याशी बोलायचं आहे, प्लीज. आज तुमच्याशी आम्हाला संवाद साधता आला आणि आम्ही क्रिसमसचं सेलिब्रेशन केलं, त्यासाठी मी गोवा पोर्चुगीजाचे मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला येस नवे नवे एहसास मनाला कोणी कसे प्रेमात असावे हो तुझ्या माझ्या मदहोश क्षणांनी जग सारे विसरून जगावे हलके हलके श्वासात भरते ही नशा प्यारी सी आंखों में हो जाओ गुमशुदा. हां, मला IBN लोकमतचे खूप आभार मानायचे यासाठी की आम्हा क्लासमेट्सना तुम्हा सगळ्यांना विश करण्यासाठी ही संधी दिली, हा वेळ काढून दिला, आणि आम्ही तुमच्यापर्यंत येऊन पोचलो. अख्ख्या महाराष्ट्रात जिथे जिथे IBN लोकमत दिसत असेल तिथल्या सगळ्या प्रेक्षकांना मेरी क्रिसमस. 1, 2, 3 मेरी क्रिसमस.